बच्चों, प्रश्न पहिला है. खालील प्रश्नांची 1-2 वाक्यात उत्तरे लिहा. है, कवीच्या अंगणात कशा कशाची रास पडते? उत्तर: कवीच्या अंगणात मोतीपावड्याची रास पडते, म्हणजेच गहू व ज्वारीच्या दाण्यांची रास पडते. रानमेवा कुठे उगवला आहे? उत्तर: रानमेवा कवीच्या अंगणात उगवला आहे. कवीच्या अंगणात पाखरे का येतात? उत्तर: कवीच्या अंगणात पाखरे दाणे टिपण्यासाठी येतात. प्रश्न दुसरा आहे. खालील अर्थाच्या कवितेतील ओळी शोधा. गहू ज्वारीच्या राशीच राशी शेतात पडल्या आहेत. उत्तर: गहू शाळवाचं मोती काळ्या रानात सांडलं. शेतातून काम करून दमून आल्यावर आई घास भरवते. उत्तर: जीव दमतो शिंतो घास भरवते माय. रानातला मेवा एकमेकांना देत घेत आनंदाने खाऊया. उत्तर: दिला घेतला वाढतो रानातला मेवा, तुम्ही आम्ही सारे जण गुण्यागोविंदाने खावा. तुम्ही पाहिलेल्या एखाद्या धान्याच्या शेताचे वर्णन थोडक्यात लिहा. उत्तर: पारनेर हे माझ्या मामाचे गाव. एकदा थंडीच्या दिवसात मी मामाकडे गेलो होतो. दुसऱ्या दिवशी मामाच्या बैलगाडीने आम्ही शेतावर गेलो. मामाने मला ज्या शेतावर नेले ते तुरीचे शेत होते. मी तुरीचे शेत पहिल्यांदाच पाहत होतो. बच्चों, इस तरीके से आज हमने माझे आंगनात इस कविता के सवाल जवाब देखे. तमाम बच्चे इन सवाल जवाब को अपनी अपनी बयाज में अच्छे खुशखत अंदाज में लिखें. आज के लिए इतना ही काफ़ी है. वीडियो को लाइक कीजिए, शेयर कीजिए और अपना जो चैनल है उसे सब्सक्राइब कीजिए ताकि अच्छे अच्छे वीडियोस के नोटिफिकेशन आपको मिल सके. अल्लाह हाफिज़.